संभाजीनगर झेडपीतील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला। अध्यक्षपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित। अध्यक्षपदाची पहिली 2.5 वर्ष कुणाला मिळणार याकडे लक्ष। विलीनीकरण ठरल्यावर अपघात झाल्यानं शंका। जयंत पाटलांची अजितदादांच्या अपघातावर टू द पॉइंट शंका। शंकेचं निरसन करण्याचं काम चौकशी समितीचं। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। बारामतीतील 17 जानेवारीची बैठक। विलीनीकरणाची तारीख ठरवण्यासाठीच निर्णय शरद पवारांना सांगणंच शिल्लक होतं। जयंत पाटलांचा टू द पॉइंट मुलाखतीमध्ये मोठा दावा। पीएनजी कनेक्शन असलेल्या ग्राहकांना आता एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार नाही। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, तर देशात व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यालाही सुरुवात। राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणं महागलं। फास्टॅग वार्षिक पासच्या किमती वाढल्या। 1 एप्रिलपासून नवीन दर लागू होणार। इराणच्या खार्ग बेटावरची लष्करी ठिकाणं अमेरिकेकडून उद्ध्वस्त। हॉर्मुझचा मार्ग मोकळा न केल्यास तेल साठ्यांवर हल्ल्याचा इशारा। अमेरिकेचे 2,500 कमांडो कारवाईच्या तयारीत। तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरू करू। ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण। अमेरिका इराण संघर्षात नवा ट्विस्ट। हॉर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही। इराणचे मंत्री अब्बास अराक्ची यांचा दावा। पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा। कोल्हापूरसह साताऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस। अनेक घरांवरील पत्रे उडाले। झाडं उन्मळून पडली। काढणीला आलेल्या शेती पिकाचं मोठं नुकसान। मार्चमध्येच नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा। सिन्नरसह येवला तालुक्यातील पाणी संकट गडद। येवल्यातील 10 ते 12 गावांचा टँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाला प्रस्ताव।